तिथून लुचू का तिथून लुचू, या खिशात घालू का त्या खिशात घालू, असा आता जर काळ जो आहे हा जर आपण बदलला नाही तर येणारा काळ आपल्याला माफ करणार नाही. देवेंद्र फडणवीस सारखा एक माणूस ज्याला लुच्चा नाईलाजानं म्हणावं लागतं ते या महाराष्ट्राचे पंतप्रधान या मुख्यमंत्री आहेत. आणि हे मुख्यमंत्री लोकांमध्ये भांडणं लावतात आहे. मराठा विरुद्ध ओबीसी, बीजेपी विरुद्ध आदिवासी, हिंदू विरुद्ध मुस्लिम आणि खा 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 पैसे खाण्याचं काम हा देवाभाऊ करत आहे. या माणसाला देवाभाऊ म्हणू नका, नाही तर लाडक्या बहिणीचे पैसे आले म्हणून देवाभाऊ देवाभाऊ म्हणून राहिलो. आता केवायसीच्या लाईनीत उभं करू करू आपल्याला बेजार करणारा हा देवा भाऊ नाही, हा घेवा भाऊ आहे. हा घेतो दुसऱ्या लोकातले, दुसऱ्या पक्षातले नेते घेतो, दुसऱ्या पक्षातले कार्यकर्ते घेतो, हा पैसे घेतो, हा टक्केवारी घेतो, हा गुन्हेगारांना स्वतःच्या पक्षात घेतो. अरे जालन्यातच गुन्हेगारी करणाऱ्या रीतीवाल्याला, गुन्हेवाल्यांना, वरली मटकेवाल्यांना तिकीट देण्याचं काम भारतीय जनता पक्षानं हे जालन्यामध्ये केलेलं आहे. हा देवा भाऊ नाही, हा घेवा भाऊ आहे. आणि या घेवा भाऊच्या नादी आता लागलो तर आपल्या लेकरा बाळाचं भलं हे होऊ शकणार नाही. आज जर भाजपला आपण थांबवलं नाही तर आपले जे पोरं आहेत, आपले जे नातू आहे, हे हातात लेखणी घेणार नाही, हे पाठीवर दप्तर घेणार नाही. आता भारतीय जनता पक्षाला जर आपण थांबवलं नाही तर हे हातात चाकू घेतील, हातात सुरे घेतील, हे पाठीवर दारूच्या बाटल्या, वरली मटक्याचे दप्तर घेऊन हे फिरतील. आधीच्या पिढीने सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. हा बहुजनांचा जो नारा आहे हा बाजूला पडेल आणि येणाऱ्या काळात गुंड आणि गुंड आणि फक्त गुंड असं राज्य निर्माण करण्यापासून आपल्या महाराष्ट्राला, आपल्या देशाला हा वाचवा ही या निमित्तानं या ठिकाणी आपल्या सर्वांकडून मी अपेक्षा व्यक्त करतो. आपण आपला जो देश आहे हा सर्वांचा आहे, साधू संतांचा आहे, महामानवाचा आहे. हा हिंदू आज हर्षवर्धन दादा सपकाळ काँग्रेस, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष यांची जी सभा झाली त्यांनी जे आश्वासन दिले की इथले जे आम्ही काँग्रेसचे उमेदवार त्यांनी दिलेले यांना उत्तर वसाहत या परिसरातील नागरिकांनी निवडून द्यावा. निवडून आल्यानंतर ज्या काही सुविधा आहेत, नळ असेल, लाईट असेल, इलेक्ट्रिकचा विषय असेल, ड्रेनेज असेल, शिक्षणाचा, आरोग्याचा जो काही विषय असेल तो सर्व विषय आम्ही मार्गी लावणार आहोत. तुम्हाला सध्याला प्रतिसाद कसा मिळतोय जनतेमधून? आम्हाला प्रचंड असा उत्साहित लोकांचा प्रतिसाद आहे. प्रमुख तुम्हाला काय समस्या आढळल्या त्याच्यामध्ये? काय लोकांच्या मागण्या आहे की काय करून द्यावा? लोकांच्या मागण्या रोड आहेत, अंडरग्राऊंड ड्रेनेज आहेत, लाईट आहेत, आरोग्य सेवा आहे, शिक्षण व्यवस्था आहे. तुम्हाला आता पुढचं काय प्रमुख मुद्दे असणार आहेत या निवडणुकीचे? तुमचा मेन अजेंडा काय असणार? मेन अजेंडा मी जे तुम्हाला हे सांगितलं आहे की लोकांना ज्या सुविधा आहेत त्या नळ, लाईट, पाणी, आरोग्य आणि शैक्षणिक या सुविधा आम्ही लोकांना पुरवणार आहोत. मतदारांना काय कसं आवाहन करणार तुम्ही? येणाऱ्या 15 तारखेला पंजा या निशाणीवर फुलीचा शिक्का मारून आम्ही काँग्रेसचे जे 4 पॅनलमधले उमेदवार आहेत यांना मतदार मायबाप, बंधू भगिनींना आमची विनंती आहे की यांनी आम्हाला विजयी करून द्यावा.